नमस्कार मित्रांनो, वर्षे अमृताचा घनू या चॅनलवर पुनश्च एकदा आपले सहर्ष स्वागत. मागच्या वेळी आपण एक होता कारवर या पुस्तकाचं क्रमशः वाचन चालू केलं होतं आणि त्यातलं पहिलं प्रकरण मेरीचं पोर हे आपण वाचन सुरू केलं होतं. तर आज ऐकूया यातील पुढचा भाग. जिम थोडा मोठा झाल्यावर आपले नशीब काढायला डायमंड ग्रोव्ह सोडून गेला. छोटा मात्र तिथेच राहिला. छोट्याच्या अंगची प्रामाणिक आणि विनम्र वृत्ती पाहून कार्वर कुटुंबानं त्याचं नामकरण केलं जॉर्ज वॉशिंग्टन या थोर नेत्याचं नाव ते. त्याला आता सारे मुका, छोटा, माळीदादा वगैरे न म्हणता जॉर्ज म्हणू लागले. जॉर्जच्या दुबळ्या नाजूक प्रकृतीमुळे सुसानबाई त्याला नजरेआड दूर कुठे पाठवायला तयार नसत. त्यांचं मेरीचं पोर होतं ते. जॉर्जही दूर कुठे जायला तयार नव्हता. आपल्या आईच्या मृत्यूबद्दल निश्चित काही बातमी नसल्याने त्याला वाटे, न जाणो आपली आई पटकन केव्हा तरी येईल. तिच्या स्वागतासाठी तो आपलं लाकडी खोपटं झाडून झटकून स्वच्छ ठेवी. कधीतरी तो आपल्या आईविषयी सुसानबाईंना विचारी. तिच्या आठवणीनं त्यांचा गळा दाटून येई. त्या म्हणायच्या, तुझी आई फार गुणी होती, अगदी तुझ्यासारखी. तुझ्यासारखंच काम करताना काहीतरी गोड पण उदास गुणगुणायची. कामात फार चलाक, चटपटीत. तिला लिहा वाचायला येत नव्हतं, पण तिची आठवण फार दांडगी होती बघ. हा पोरगा भारी भांडावतोय ग, मोजेस बाबा आपल्या पत्नीकडे तक्रार करत होते. म्हणे गवत हिरवच का, टोळ उड्या कशामुळे मारू शकतो, सकाळची कोवळी किरण दुपारी कुठे जातात, इंद्रधनुष्य तयार करायला किती वर्ष लागतात, हे काय प्रश्न झाले, वैताग नुसता. सुसानबाईंना हसू आलं. हो, म्हणूनच ना मला मदत करायला त्याला माझ्याकडे पाठवता. कळलं हो, पण माझी काही तक्रार नाही. उलट तो हाताशी असला की घरकाम बरीक झटकन उरकतं. हां, नाहीतरी शेतीपेक्षा स्वयंपाकाच्याच लायकीचा आहे तो, मोजेस बाबा फिसकारले. त्याची वाढच नीट होत नाही, त्याला कोण काय करणार. खरं तर आता तो चांगला 9-10 वर्षांचा झाला आहे. त्याच्या शाळेची सोय पाहायला हवी नाही का. आहे कुठे जवळपास या निग्रो मुलांसाठी शाळा, आणि शिकून तरी काय करणार, मोजेस बाबा मोठ्या उद्वेगानेच म्हणाले. पण आता त्याला स्वतःच्या पायांवर उभं राहायला शिकवलंच पाहिजे. त्याचं हे निसर्गप्रेम, रानावनातलं हिंडणं त्याच्या पुढच्या धकाधकीच्या जीवनात त्याला निरुपयोगी ठरवेल. मग विषय बदलीत सुसानबाई पुढे म्हणाल्या, पण काय हो, त्याच्या जोरावर तुम्ही यावर्षी द्राक्षाची लागवड करणार आहात ना. उद्या जायचंय म्हटलं त्या स्विस शेतीतज्ञाकडे. चला, कामावरती घ्या. स्विस शेतीतज्ञ श्री हर्मन यायगर मिसोरी राज्यात द्राक्षांची लागवड कितपत यशस्वी होईल याचा अंदाज घेण्याच्या कामगिरीवर आले होते. मिसोरीतील जमीन व हवा द्राक्षाच्या लागवडीसाठी योग्य आहे हे सिद्ध झालं होतं. जॉर्जला हाताशी घेऊन मोजेस कार्वरनेही आपल्या शेताच्या तुकड्यावर चाचणी घेतली होती. यायगर साहेब छोट्या जॉर्जच्या हुशारीवर खुश होते. त्यांनी दिलेल्या बारीक सारीक सूचना जॉर्जने तंतोतंत पाळल्या होत्या. द्राक्षवेलींची उत्तम निगा राखली होती, मांडवांकडे ध्यान दिलं होतं, वाळवी किडीपासून वेलींचं रक्षण केलं होतं, डोळ्यात तेल घालून सारी कामगिरी बजावली होती. त्याच्या या चोख कारभारावर यायगर खुश झाले. चाचणी यशस्वी झाली होती. मोजेस बाबांनी आता जॉर्जच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड करायचं ठरवलं. जॉर्जही शेतीकामात या निमित्ताने काही नवीन शिकून घेईल अशी त्यांना उमेद होती. जॉर्ज, उद्या सकाळी आपल्याला त्या द्राक्षवाल्या यायगरकडे जायचंय बरं का, मोजेस बाबांनी त्याला आठवण दिली. हां, तो द्राक्षवाला ना. पण बाबा, द्राक्षांचा रंग जांभळा का असतो हो. जॉर्ज, मलाही माहीत नाही. सगळीच द्राक्ष काही जांभळी नसतात, काही काही हिरवी पण असतात. पण का ते मला नाही माहीत, मोजेस बाबा उत्तरले. देवाला माहिती असेल. नक्कीच, देवाला माहीत नाही असं या जगात काहीच नाही. मग देवालाच मी गाठतो आणि विचारतो, टुणकण उडी मारून पळता पळता जॉर्ज म्हणाला. मोजेस बाबांचं तोंड रागाने लाल झालं. जॉर्जला हाक मारण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं तेव्हा सुसानबाई त्यांना आडवीत समजुतीच्या स्वरात म्हणाल्या, जाऊ द्या त्याला.
अगं पण हा उद्धटपणा बरा नाही. चुकतोय तो. त्यानं असं काही बोलणं बरोबर नाही. जणू काही याला भेटायसाठी परसदारी देव खोळंबलाय. तसंही असेल कदाचित. सुसान, अगं तू तरी. मोजेस बाबा विचारात पडले. थोड्या वेळानं ते म्हणाले, तुझं बरोबर आहे. त्याला आता लिहाय वाचायला शिकवलंच पाहिजे. आपल्यासारख्यांच्या धार्मिक घरात असला पाखंडी तयार होता कामा नये. त्याला बायबल वाचायला, देवाधर्माबद्दल विचार करायला, आदर बाळगायला शिकवलं पाहिजे. शेजारच्या म्युलरबाईंनी त्याला एक जुनी अंकलिपी दिली आहे. त्यांची बाग शिंपायला जातो तेव्हा ती बरोबर घेऊन जातो. त्या म्हणत होत्या, जॉर्जची सारी अंकलिपी पाठ झाली आहे. ते काहीही असो, तो बायबल वाचायला, देवाविषयी आदराने बोलायला शिकलाच पाहिजे. मोजेस बाबा ठासून पुन्हा एक वार म्हणाले. दुसऱ्या दिवशी पहाटेच मोजेस बाबा जॉर्जसह यायला निघाले. जॉर्ज खटाऱ्याच्या मागच्या बाजूला आपले अनवाणी पाय सोडून मजेत बसला होता. बाकी त्यानं काय कपडे घातले होते, तो कसा दिसत होता, यात दखल घेण्याजोगं काही नव्हतंच. कार्व्हरकडचा पोर, एवढीच त्याची बाहेरच्या जगाने घेतलेली ओळख. त्याने घातले तेच कपडे म्हणायचे. मग ते गबाळे आहेत आणि त्यामुळे तो आणखी बावळट, वेडाविद्रा दिसतो, याची इतरांनाच काय, पण त्याला स्वतःलाही विचार करण्याचं कारण नव्हतं. किंबहुना असा काही विचार करायचा असतो याची त्याला जाणीवच नव्हती. हो, अगदी मोठेपणी सुद्धा. भर दुपारी एका झाडाखाली त्यांनी आपला खटारा उभा केला. एका झाडाच्या सावलीत बसून सुसानबाईंनी दिलेली शिदोरी त्यांनी संपवली. एक गोरा एका काळ्याला शेजारी बसवून खातोय हे पाहून रस्त्याने येणारे जाणारे खेडूत थपकत. गुलामगिरी अजूनही लोकांच्या मनातून पार पुसली गेली नव्हतीच म्हणायची. मोजेस बाबा बुंध्याला टेकून तिथंच घटकाभर पहुडले. हे त्यांचं पहुडणं जॉर्जच्या पथ्यावरच पडत असे. नाहीतरी मोठी माणसं त्याच्याशी बोलत असत हे बहुधा त्याच्या निरीक्षणाच्या कामात व्यत्यय आणणारे हुकूमच असत. त्यापेक्षा त्यांनी असं शांतपणे पडून राहणं जॉर्जला भारी आवडे. तासभर विश्रांती घेऊन ते पुढच्या प्रवासाला लागले. यायगर साहेबांच्या बागेच्या दर्शनाने जॉर्ज एकदम खुश झाला. यायगर आणि मोझेस कार्व्हर एकमेकांशी बातचीत करीत होते. ती संधी साधून जॉर्ज तिथून सटकला आणि सारी बाग मजेत फिरू लागला. त्या बागेचा हिरवा ताजेपणा, आखीव रेखीव ठेवण पाहून त्याला वाटलं, स्वर्ग नंदनवन म्हणतात ते हेच तर नव्हे. बिचाराच्या स्वप्नातही आलं नसेल की पुढे भविष्यात आपले हेच काटकोळे हात ओसाड जमिनीवरही अशीच नंदनवन फुलवणार आहेत. तो एका कुंडीपाशी थबकला. खाली बसून हळुवारपणे त्या कुंडीतल्या वनस्पतीवरून हात फिरवू लागला. तिच्या कोंभांना कुरवाळू लागला, गुंजारू लागला. कोळ्या पानांची तोंड नेऊन गुणगुणू लागला. यायगरचं लक्ष त्याच्या या गुणगुणण्याकडे वेधलं गेलं. ते मोझेस कार्व्हरला म्हणाले, या बेट्याला माझी झाडं आवडलेली दिसतात. पहा त्यांना कसा मायेनं गुंजारतोय. त्यांनी जॉर्जला जवळ बोलावलं आणि विचारलं, बाळा, तुला झाडं मनापासून आवडतात का रे? जॉर्जने मान वर करून पाहिलं. दोघांनी एकमेकांच्या नजरेत क्षणभर रोखून पाहिलं. कुठंतरी अंतरीची खूण पटली. आपल्याला झाडाझुडपातलं काय नि किती कळतं हे जॉर्जला त्यांना समजावून सांगता आलं नसतं. पण तरीही त्याची खात्री झाली की तो स्वतः जे काही करत होता त्याची जाण असलेला जाणकार त्याच्या पुढ्यात उभा होता. हो हो, या झाडाझुडपांच्या अगदी सगळ्या गोष्टी आवडतात मला, आपले दोन्ही हात उडवीत जॉर्ज उत्कटतेनं म्हणाला. त्याचे हात आपल्या हाती घेऊन त्याची ती विशेष लांबसडक बोटं कुरवाळीत यायगर म्हणाले, हे आहेत एका जातिवंत माळ्याचे हात, नुसत्या स्पर्शाने संजीवनी देणारे. त्याचे हात हलकेच सोडीत यायगर कार्व्हरनं म्हणाले, तुमच्या द्राक्षाच्या मळ्याची देखभाल यानं केली म्हणता, पण हा तर अगदीच पिटुकला माळीदादा आहे. मोझेस बाबांनी खालच्या आवाजात जॉर्जची सारी हकीकत यायगरनं सांगितली आणि म्हणाले, हा कधीच मजबूत गडी होणार नाही. निग्रो फक्त कष्टावरच जगू शकतो. याला मी पूर्ण स्वातंत्र्य दिलंय, पण हा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मला सोडून जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती आहे.
यायगर पुन्हा जॉर्जकडे वळले. जॉर्ज आपल्या कुंड्यांची तपासणी करण्यात गुंग होता. त्यांनी त्याला द्राक्षवेलीचं कलम कसं करतात ते दाखवलं. कलम करण्याने द्राक्षांची प्रत कशी सुधारते ते समजावून दिलं. मी द्राक्षाची उत्तम जात बनवण्याच्या प्रयत्नात आहे. देवाच्या मार्गदर्शनाखाली माझे प्रयोग चालू आहेत. ही सारी धरणी त्या एका विधात्याची आहे. तो विधाता, तोच परमेश्वर तुझा पिता आहे. माझा पिता? जॉर्ज बोलता बोलता अडखळला. हो हो, तुलाही त्यानेच निर्माण केलंय. रानामानातल्या वनस्पतींप्रमाणे तूही एकाकी आहेस, पण त्या दयाघन प्रभूने तुला निर्मितीक्षम हात दिले आहेत. तू त्यांचा उपयोग कर. माझ्यासारखा तूही देवाचा आदेश घे. त्याच्या कार्यात सहभागी हो. जॉर्जला मोझेस बाबांच्या तोंडून ऐकलं बायबलमधील वचन आठवलं. ही भूमी देवाची आहे. परत निघतेवेळी यायगर यांनी जॉर्जसाठी एक छानसं पुस्तक दिलं आणि म्हणाले, हे घे. तू उघड्या डोळ्यांनी लक्ष देतोस म्हणून बऱ्याच जणांना न समजणाऱ्या गोष्टी तुला समजल्या आहेत. तू लिहा वाचायला शिकशील तेव्हा हे पुस्तक तू वाच. आणखीही खूप खूप वाच. मग तुझा पिता तुला आणखीन गोष्टी दाखवील, तुझे ज्ञान वाढवील. संध्याकाळ झाली तेव्हा मोझेस बाबा आणि जॉर्ज परतीच्या प्रवासाला लागले. यायगरनी जॉर्जच्या मनात चांदणं शिंपडलं होतं. बऱ्याच नवीन गोष्टींचं ज्ञान त्याला झालं होतं. एका नव्या जगाचं दर्शन त्याला झालं होतं. मोझेस बाबाही यायगर साहेबांच्या बरोबर झालेल्या विचारविनिमयाची उजळणी करीत होते. त्यांनाही शेतीसंबंधी अनेक नव्या गोष्टी समजल्या होत्या. उत्तम मार्गदर्शन मिळालं होतं. पण या साऱ्याला किती उशीर झाला होता. मोझेस बाबा आता उतरणीला लागले होते. थकले होते. त्यांना मुलबाळही नव्हतं. त्यांना वाटे, हाच जॉर्ज जरा खंबीर असता तर त्यानेच नसती का सारी जबाबदारी पेलली. भले त्याला साऱ्या वनस्पतींची माहिती असेल, पण तो साधी नांगरटही करू शकत नाही. त्याचं काय. घरी आल्यावर त्यांनी जॉर्जला यायगरकडून मिळालेली सारी माहिती नीट समजावून सांगितली. त्या यायगर साहेबांच्या गावात नेओशोत निग्रोंच्या शाळेची सोय होती. त्यांनी जॉर्जला विचारलं, आज आपण गेलो होतो त्या नेओश गावात निग्रोंची शाळा आहे. तू जाणार का तिच्यात? जॉर्जने उत्तर दिले नाही. आपली पसंती शब्दांनी व्यक्त करण्याची त्याला गरजच नव्हती. त्याचवेळी तो समजून चुकला. कारभार कुटुंबापासून दूर जावं लागणार आहे. उघड्या जगात वावरावं लागणार आहे. सारी धरणी माझीच आहे. माझ्या पित्याच्या कामात हातभार लावायला मला तयार झालं पाहिजे. एका आठवड्यानंतर जॉर्ज पुन्हा एकदा नेओशच्या रस्त्याला लागला. मात्र यावेळी तो एकटाच पायी निघाला होता. मोझेस बाबा त्याची सोय लावून द्यायला बरोबर येणार होते, पण त्यांच्या गोठ्यातलं एक वासरू एकाएकी आजारी पडलं. त्यामुळे जॉर्जला एकट्यालाच निघावं लागलं. शाळेच्या गणवेशाचा वगैरे काही पत्ता नव्हताच, पण सुसानबाई व म्युलरबाईंनी मिळून त्याची सोय केली होती. एक जुनी शाल, मोझेस बाबांची कापून तुकडी केलेली पॅन्ट, अंकलिपी, यायगरनं दिलेलं पुस्तक, फांद्या छाटायचा आपला छोटा चाकू आणि 2 मोठी सफरचंद. हो, एक साधारणसा बुटांचा जोडही मिळाला होता, पण धुळीच्या रस्त्याने चालताना तो खराब होऊ नये म्हणून बुटांचे बंद एकमेकांना बांधून तो खांद्यावर टाकला होता त्यानं. शिवाय म्युलरबाईंनी दिलेला अख्खा $1 त्याच्या हाती आलेली ही पहिलीच रोख रक्कम त्याने एका फडक्यात बांधून घेतली होती. त्याची ती तयारी चाललेली असतानाच त्याचा एकुलता एक भाऊ जिम त्याला भेटायला डायमंड ग्रोव्हला आला होता. ती तयारी पाहून जिम जॉर्जला म्हणाला, सुखाचा घास टाकून कुठं वणवण करायला निघालास? अंकलिपीवरून अक्षर ओळख झाली तेवढी बस झाली. नुसती अक्षर ओळख झाली म्हणजे शिक्षण झालं का रे? अरे जिम दादा, मी इतके शब्द शिकणार आहे की मला अख्खं पुस्तक लिहिता आलं पाहिजे. जॉर्जचं हे भयंकर उत्तर ऐकून जिम बापडा गप्प बसला. जॉर्जमध्ये वावगा असा कोणताच गुण नव्हता. त्याच्या सद्गुणांची पारख असलेल्या सुसानबाईंनी त्याला निरोप देतेवेळी सांगितलं होतं, एखादं मोठंसं घर हुडकून काढ आणि त्यांना तुला काय 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 घरकाम येतं ते सांग. मदत मिळणं कठीण असतं रे बाळा, पण तू तुझा मार्ग शोधशीलच अशी माझी खात्री आहे. मोझेस बाबा म्हणाले, आपला जीव सांभाळून राहा आणि हे बघ, आता की नाही तू गुलाम नाहीस, स्वतंत्र आहेस. हे कधीच विसरू नकोस. लोक तुला फुकटात राबवू पाहतील,
तर त्यांच्या धाकाला बळी पडू नकोस हो. त्यांच्या नादी लागू नकोस. जॉर्जला निरोप देतेवेळी कारभार दाम्पत्याचा ऊर भरून आला. तो वळणावर गेला आणि थपकून त्याने एकदा मागे वळून पाहिलं. 10 वर्षांचा तो अनाथ पोरका जीव ज्ञात असलेलं सुरक्षित जग सोडून अज्ञाताकडे झेप घेत होता. भीतीची एक लहर त्याच्या शरीरात पसरून गेली. त्याने आता पुढं पाऊल टाकलं. तो निघाला ज्ञानयात्रेला.